तर आपण आता हा ट्रेक चालू केला आहे. जेवढं सकाळीच हा ट्रेक तुम्हाला चालू करता येईल तेवढ्या सकाळीच पहाटे हा ट्रेक तुम्ही चालू करा, जेणेकरून ऊन पण नसतं आणि ही खच्चरांची जी गर्दी असते ती कमी असते आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची पण गर्दी कमी असते. जशी जशी सकाळ होते तशी तशी येणारे लोक पण वाढतात आणि खच्चरांची पण संख्या वाढते, जेणेकरून आपल्याला मध्ये वरती चढण्यासाठी त्रास होतो. पाहू शकता. तुम्ही जर आपल्यासोबत जास्त लगेज घेऊन आला असाल तर तुमचं ते लगेज तुम्ही गौरीकुंडमध्ये ठेवू शकता. तिकडे स्टोअरची सुविधा असते ज्याचा रेट असतो 100 रुपीज पर डे आणि तुम्हाला जेवढं लागेल वरती कमीत कमी तुम्हाला जेवढे कपडे लागतील कमीत कमी जेवढं होईल तेवढं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढे तुमची बॅग हेवी असेल तेवढं तुम्हाला हा ट्रेक हेवी होणार आहे. सो आता आपण इथे आलो आहोत चीरबास वैद्यनाथ मंदिराजवळ. इथे कोणीतरी हे 1च्या पुढचा अंक रिमूव्ह केला आहे, सो लोकांना वाटेल की इकडून 1 किलोमीटरच राहिलं आहे, पण तसं नाही आहे. तुम्हाला केदारनाथला वरती येताना पूर्ण पाण्याची बॉटल घ्यायची काही गरज नाही. काही काही पॉईंटवर हर ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे. तर आपण चालत चालत इथे आलो हनुमान मंदिरमध्ये. तर तुम्ही पाहू शकता इथे मध्ये मध्ये खच्चर येत असतात. तरी खच्चर आले की आपण म्हणजे जी आपल्याकडे काठी आहे ती काठी अशी दाखवायची, मग ते आपल्याजवळ येत नाहीत. हे बघा असे दूर जातात आणि आपण साईडला उभं राहायचं, त्याने करून आपल्याला धक्का लागणार नाही. तर थोड्या थोड्या अंतरावर आपण पाणी पित राहायचं आहे. तहान लागली नाही तरी थोडं थोडं पाणी पियायचं, एकदम सगळं नाही पियायचं, थोडं थोडं पाणी पियायचं, त्याच्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहते. हा ट्रेक करत असताना आपण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे यात्री खाली उतरत असतात त्यांना विचारायचं नाही की किती डिस्टन्स राहिलं आहे, अजून किती डिस्टन्स आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. त्याने काय होतं की जेव्हा ते सांगतात 2 किलोमीटर आहे किंवा 4 किलोमीटर आहे किंवा पुढे रस्ता स्ट्रेट आहे, मग त्याच्याने काय होतं आपण तसं माइंड प्रिपेअर करतो, आपण चालत जातो आणि तरी पण आपल्याला मंदिर तिकडून दिसत नाही, मग आपलं मन जरा विचलित होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण विचारायचं नाही, मस्त हर हर महादेव म्हणायचं, साईड व्ह्यू एन्जॉय करायचा आणि चालत राहायचं. आता आपण इथे भीमबलीच्या इथे आलो आहोत. तर इथे आपण चहासाठी थांबलो आहोत. 6:30 वाजले आहेत. आता इथून छोटी लिचोली 1 किलोमीटर आहे, बडी लिचोली 3 किलोमीटर, बेस कॅम्प 6.5 किलोमीटर आणि केदारनाथ मंदिर आहे 8.5 किलोमीटर. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान आहे. तर इकडचा पाठचा व्ह्यू खूप छान आहे. इथे तुम्ही पाहू शकता इकडे झरणा पण आहे. आपण चाललो आहोत आता. इथून जे बोर्ड आहे त्याच्यानुसार 8 किलोमीटर अंतरावर आहे केदारनाथ. तर पाहू
तर आता आपण 8 किलोमीटर अंतरावर इथून आहोत. बघू शकता नदीचा फ्लो किती मंदाकिनीवर आणि हे व्ह्यू आहे ते तुम्ही पाहू शकता. आता इथून आता एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटने आपण आता जाणार आहोत. इथून हा नॉर्मल वे आहे, जेवढे लोक येत आहेत. तर मंडळी आता ॲक्च्युअल ट्रेक चालू झाला आहे. पूर्ण 90 डिग्री स्लाईड आहे, तुम्ही पाहू शकता. हिमालय पर्वत. आता आपण खूप वरती आलो आहोत आणि इकडून 4 किलोमीटर अंतरावर आहे केदारनाथ आणि इकडचा माउंटन व्ह्यू तुम्ही पाहू शकता. खच्चर जेवढे वाढतील तेवढा खूप त्रास होतो. सो तुम्ही तुमची जर्नी जेवढी सकाळी चालू करता येईल तेवढं करायचं, कारण जेवढे खच्चर वाढतायत तेवढा आपल्याला चालण्यासाठी त्रास होतो आहे आणि ते आले की बाजूला आपल्याला थांबावं लागतं, कारण ते कसे पण ढकलून जातात. तर आपण आता मंदिराजवळ आलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे ग्लेशियर आहे जे वितळत आहे. ते असं एकदम संगमरवरीच्या दगडासारखं दिसतं आहे, पण ते संगमरवरीचे दगड नसून पूर्ण बर्फ आहे जो वितळत आहे आणि एवढी थंडगार हवा लागत आहे विचारूच नाही. हे मध्ये मध्ये जेवढे आम्हाला शॉर्टकट भेटत आहेत ते घेऊन आम्ही जातो आहोत, कारण इथून खूप चालत यायचं आहे. आणि इकडे खाली टेंट्स वगैरे लागले आहेत. जिकडे शॉर्टकट भेटत आहेत तिकडून आपण शॉर्टकटने जातो आहोत, कारण जो नॉर्मल वे रूट आहे तिकडून ते खच्चर आहेत त्याच्यामुळे चालण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो आहे. आपण 1 वाजताच्या सुमारास इकडे पोहोचलो होतो केदार घाटीमध्ये आणि आपण इकडे टेंट घेतले होते आणि इकडचा व्ह्यू खूप छान आहे. टेंटचा रेट 500 पर पर्सन पासून स्टार्ट होतो. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही टेंट घ्या आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं मंदिराच्या जवळच टेंट घ्या, म्हणजे तुम्हाला तिकडून तिथे जायला बरं पडेल. फायनली आपण केदारनाथ मंदिराजवळ आलो आहोत आणि इट्स वर्थ कमिंग, तुम्ही पाहू शकता. हर हर महादेव. Okay. इथला आहे डमरू हिमालयन डॉग जो इकडेच आहे. तर आता आपण आलो आहोत सकाळी 6 वाजता, पाहू शकता. तर काल आपण रात्री 2 वाजता लाईनमध्ये राहिलो होतो दर्शनासाठी आणि आज सकाळी 6 वाजता आपलं म्हणजे 6:30 वाजता आपलं दर्शन झालं.
2013 मध्ये जो प्रलय आला होता तेव्हा हा हे खडक मंदिराच्या मागे येऊन थांबलो होता आणि जो फ्लो होता तो डिवाइड झाला होता. तर ती हीच आहे भीमशिला. आपण रिटर्न जर्नी स्टार्ट केली आहे आणि येताना आपण त्या साईडने आलो होतो, पण तिकडे घोडे वगैरे खूप असतात त्याच्यामुळे चालायला वगैरे खूप डिस्कम्फर्ट फील होतं. सो आम्ही ह्या साईडने जाणार आहोत. हा जो रोड आहे इथे घोडे खच्चर कोण नसतात आणि चांगल्या प्रकारे आपण चालू शकतो. या यात्रेमध्ये आपले पेशन्स, आपली श्रद्धा आणि आपली हेल्थ या तिघांची पण टेस्ट होते. आणि जेवढी आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे आपण डेफिनेटली हा ट्रेक करू शकतो. तर आपली केदारनाथ यात्रा इथे समाप्त झाली आहे आणि आपण आता मुंबईसाठी रवाना होत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर कंटेंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.